नमस्ते मित्रांनो. मित्रांनो, क्रांती म्हणजे काय? क्रांतीचा नेमका अर्थ काय? हे आपल्याला समजण्यासाठी जवळपास 200 वर्षांपूर्वीच्या काळामध्ये जावं लागेल. मी असं का बरं म्हणतोय? 200 वर्षांपूर्वी अशी कोणती क्रांती झालेली होती? तर ते मला समजलं एक पुस्तक वाचून आणि ते पुस्तक आहे चरित्रात्मक आणि हे चरित्र कोणाचं बरं असेल? तर हे चरित्र आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं. लेखिका रीता राममूर्ती गुप्ता यांनी लिहिलेलं हे चरित्रात्मक असं पुस्तक आहे आणि हे नुकतंच मी वाचलं आणि वाचताना जो काही मला अनुभव आला तो मी तुमच्याशी शेअर करणार आहे. मित्रांनो, हे पुस्तक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावरती आपल्याला समृद्धपणे माहिती देतं. हे पुस्तक केवळ त्यांच्या चरित्राविषयी माहिती देणं उद्देश नाहीये, तर त्याच्यातून आपल्याला एक प्रकारे प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतूनच आपण चांगलं काहीतरी करण्याची एक कृतिशीलता आपल्यामध्ये जागृत होते आणि या जागृतीतूनच आपण चांगला समाज, आपण स्वतः एक चांगली व्यक्ती घडू शकतो, असा प्रेरणादायी संदेश हा मला मिळाला. तर आपण या पुस्तकातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं स्त्रियांसाठी आणि त्यावेळेचा जो काही शोषित पीडित दलित समाज आहे त्यांच्यासाठी केलेलं कार्य हे किती मौल्यवान आहे याचा आपल्याला दाखला देतं हे पुस्तक. तर त्याच्यातून बरेचसे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले जे काही कार्यक्रम होते, जी कृतिशीलता होती, ती अनेक व्यापक प्रकरणात होती हे आपल्याला दिसून येतं. त्यांनी केवळ मुलींसाठी शाळा उभारल्या नाही, तर त्यांना शिक्षित केलं आणि त्यांना एक चांगलं प्रशिक्षण देऊन त्याही आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केलं हे आपल्याला या चरित्रातून मला त्यांची माहिती मिळाली. त्याचबरोबर त्यांनी शोषित पीडित दलित समाजासाठी खूप उपक्रम केले. त्यावेळच्या ज्या काही स्त्रिया होत्या त्यांना अनेक प्रकारच्या बंधनामध्ये त्यावेळच्या रूढी परंपरांनी अडकवलेलं होतं आणि त्यांना छेद देत सावित्रीबाई फुलेंनी शोषित समाजासाठी त्यांनी त्यावेळच्या स्त्रियांवरती जे काही अत्याचार केले होते त्याचाही त्यांनी विरोध केला आणि त्याच्यातूनच त्यावेळेच्या जे काही रूढी परंपरा होत्या त्यांना नाकारलं आणि त्यावेळी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजाला कोणत्या प्रकारचे हक्क नव्हते, त्यांना पाणी पिण्याचाही अधिकार नव्हता. त्यावेळी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विहीर खोदली आणि त्यांना पाणी पिण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत सत्य शोधक समाजाची स्थापना केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह हे करावयास सुरुवात केली. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा हुंडा घेतला जात नव्हता आणि कोणत्या प्रकारची मुलामुलींची जात न पाळता त्यांनी विवाह लावून दिले. अतिशय अशी क्रांतिकारी सुरुवात त्यांनी या माध्यमातून सत्यशोधक समाजाच्या संस्थेच्या माध्यमातून केलेली होती. 1876 ते 77 साली महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ पडला त्यावेळी त्यांनी कोणत्याही जातीपातीचा न विचार करता त्यावेळी 52 अन्नछत्र ही महाराष्ट्रात त्यांनी उभारली. त्याचबरोबर महाराष्ट्रात जेव्हा प्लेगची साथ पसरलेली होती त्यावेळी सावित्रीबाई फुले यांनी आपला मुलगा यशवंत आणि इतर सहकाऱ्यांना घेऊन प्लेग लागण झालेल्या जे काही रुग्णांची सेवा करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलेलं होतं आणि त्याच्यातच त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि त्यांचाही त्याच्यामध्ये मृत्यू झाला. तर मित्रांनो, हे पुस्तक सावित्रीबाई फुले यांच्या फक्त कार्याचाच आढावा नाही घेतलेला, तर त्यांच्याबरोबर इतर जे काही सहकारी होते त्यांचंही अल्पचरित्र या पुस्तकामध्ये आलेलं आहे. जसं की फातिमा शेख, त्याचबरोबर सगुणाबाई क्षीरसागर यांच्या कार्याचा आढावा देखील या पुस्तकामध्ये घेतलेला आहे. फातिमा शेख ह्या मूळच्या आग्र्याच्या होत्या आणि आग्र्यातून स्थलांतर झाल्यानंतर ज्यावेळी त्या नाशिकला आल्या आणि नाशिकमध्येही त्यांचा ज्यावेळी व्यवसाय चालू शकला नाही, तिथे अडचणींना तोंड द्यावं लागलं, त्यावेळी त्या पुण्याला आल्या आणि पुण्याला आल्यानंतर त्यांची सावित्रीबाई फुले यांच्याबरोबर भेट झाली आणि त्याच्यातूनच त्यांनी सावित्रीबाई फुलेंबरोबरही शिक्षणाचं काम हाती घेतलं आणि सगुणाबाई क्षीरसागर यांचे व्यक्तिमत्व, यांचे विचार देखील तसेच आधुनिक होते. त्या गोविंदराव फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचे वडील त्यांच्या बहीण होत्या, चुलत बहीण होत्या, तर त्यांनीही अतिशय स्वतःला झोकून देऊन या कार्यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्यासोबत शिक्षणाचं कार्य हाती घेतलेलं होतं. तर ह्या पुस्तकामध्ये या सर्वांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे. हे पुस्तक अतिशय सुंदर अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ह्याच्यामध्ये ऐतिहासिक संदर्भासोबतच एक कथानात्मक शैलीने
ही गोष्ट आपल्याला लेखिका सांगतात. त्यामुळे हे अत्यंत वाचनीय असं पुस्तक झालेले आहे. आणि याच्यामध्ये सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या ज्या काही कविता आहेत, त्यांचा जो काही संग्रह आहे काव्य फुले, तोही याच्यातल्याही काही कविता याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. याच्यातून सावित्रीबाई फुले या फक्त काळाच्या पुढे जाऊन विचार करणाऱ्या होत्या. त्यांना प्रत्येक गोष्टींची जाणीव होती, समाजाची, निसर्गाची, त्यावेळेच्या सामाजिक प्रश्नांची. त्या आपल्या कवितेतून चांगल्या दखल घेत होत्या आणि त्यामुळे त्यांचं एकूणच चरित्र फक्त एक केवळ शिक्षिकाच नाही, तर एक चांगली व्यक्ती, एक चांगली पत्नी आणि एक चांगल्या समाज सुधारक ज्या होत्या. आणि त्यांनी केलेलं कार्य हे खरंच अविस्मरणीय आहे आणि आपण त्यांचं ऋणी राहायला हवं, अशा पद्धतीने त्यांचं कार्य आहे. त्यामुळे त्यांचं चरित्र हे आपण वाचायलाच हवं. नुकताच महिला दिन झालेला आहे, पण महिलेने हे चरित्र वाचलं आहे का? तर प्रत्येक महिलांनी मी सजेस्ट करेन की हे पुस्तक नक्की वाचायला हवं. कारण जोपर्यंत तुम्ही हे पुस्तक वाचत नाही, जोपर्यंत चरित्र वाचत नाही, तोपर्यंत तुम्हाला स्वतःची प्रगती करता येणार नाही. केवळच तुम्ही भौतिक गोष्टी संपन्न झाला म्हणजेच प्रगती झाली असं नाही. तर तुम्हाला वैचारिकदृष्ट्याही प्रगत व्हावं लागेल. तुम्हाला स्वतःमध्ये बघण्याचे, समाजाकडे बघण्याचे दृष्टिकोन व्यापक करायचा असेल, तर तुम्ही नक्कीच सावित्रीबाई फुले यांचं चरित्र वाचा. आणि असेच मी छान छान पुस्तकांचे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि आपल्या या व्हिडिओ चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत वाचत राहा, मस्त राहा. धन्यवाद.